Hi everyone. Today's topic is Unit number 1 and 1.1 Be the Best. Warming up. In this section, let us see chit chat activity. In the chit chat activity, there is the first question to you. Have you got prize in any competition? तुम्ही कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये कधी प्राइज मिळवलेलं आहे का? आता बऱ्याच वेळेस स्कूलमध्ये कॉम्पिटिशन घेतली जाते आणि त्याच कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला प्राइज मिळालं आहे का? तर यस, आय हॅव गॉट अ प्राइज. मला प्राइज मिळालं आहे. पण कशात? ड्रॉइंगमध्ये का हँडरायटिंगमध्ये का स्पीच कॉम्पिटिशन का एसे का रंगोली का रनिंग कॉम्पिटिशन, अशा अनेक कॉम्पिटिशन आपल्या स्कूलमध्ये होत असतात. मग तुम्ही काय म्हणू शकतात? यस, आय हॅव गॉट अ प्राइज इन ड्रॉइंग कॉम्पिटिशन किंवा यस, आय हॅव गॉट अ प्राइज इन रनिंग कॉम्पिटिशन. तुम्ही ज्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला असेल, ज्या कॉम्पिटिशनमध्ये प्राइज मिळालं असेल, त्या कॉम्पिटिशनचं नाव तुम्ही सांगू शकतात. कशा पद्धतीने? यस, आय हॅव गॉट अ प्राइज. In the chit chat activity, there is the second question, and that is, how did you feel at that time? तुम्हाला त्यावेळेस कसं वाटलं? आता जर आपल्याला प्राइज मिळालेलं आहे तर आपल्याला कसं कसं वाटणार? ऑफकोर्स एव्हरीवन फील हॅपी ॲट दॅट टाइम. प्रत्येक जणाला आनंदच होणार आहे. आपण आनंदातच उड्या मारणार आहोत. मग वी फील very very happy at that time. In chit chat activity, there is the third question. Have you ever failed in your efforts? तुम्ही तुमच्या एफर्ट्स मध्ये कधी फेल झाला आहात का? एफर्ट्स म्हणजे काय? तर प्रयत्न. तुम्ही प्रयत्न केलेत पण तुम्ही कधी फेल झाला आहात का? तर हो, यस, मेनी टाइम्स. खूप वेळेस आपण प्रयत्न करतो पण आपल्या पदरी अपयश येत असतं. आपण फेल होतो आणि आपण एका कोपऱ्यात जाऊन रडत बसतो. तर आपण कधीही रडायचं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. चिटचॅटमध्ये नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय की डू यू थिंक वी शुड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेलर? आपण सक्सेस आणि फेलर या दोघांना पण सारखंच ॲक्सेप्ट केलं पाहिजे का? म्हणजे सक्सेस झालं तरी चालेल आणि फेलर झालं तरी चालेल. सक्सेसने काय शिकणार आणि फेलरने काय शिकणार हे आपल्या समजण्यावर आहे. ठीक आहे. तर यस, डेफिनेटली वी शुड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेलर. आपण काय करायचं आहे? फेलरला आणि सक्सेसला एकसारखं समजायचं आहे. एक लक्षात ठेवा, एक्सपेक्टिंग अँड ॲक्सेप्टिंग आर टू साइड्स ऑफ लाईफ. Where expecting ends in tears, while accepting makes you cheer. Accept life the way it comes. आपल्याला अपेक्षा आणि स्वीकार या दोघांमध्ये स्वीकारला महत्त्व आहे. अपेक्षा काय? आज झाल्या तर पूर्ण होतील किंवा अपूर्ण पण राहतील. पण अपूर्ण जरी राहिल्या तर त्याचा स्वीकार सुद्धा आपण केला पाहिजे. ही गोष्ट आपण याच्यातून शिकलोय. चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये आणखी एक क्वेश्चन दिला आहे आपल्याला. व्हॉट विल बी युअर रिॲक्शन्स इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम? आता तुमच्या स्कूलमध्ये समजा स्पोर्ट्स टीचरने एक टीम बनवायची ठरवली आणि तुम्हाला त्याच्यात घेतलं नाही किंवा यू आर नॉट सिलेक्टेड इन युअर टीम, तुमच्या त्या टीममध्ये सिलेक्शन झालं नाही, तर तुम्हाला कसं वाटेल? व्हॉट विल बी युअर रिॲक्शन्स? तुमच्या प्रतिक्रिया कशा असतील सरांबद्दल? की मला घेतलं नाही सरांनी. राग येईल ना तुम्हाला, गुस्सा येईल, फिलिंग सॅड अँड डिजेक्टेड. डिजेक्टेड म्हणजे काय रे? डिसअपॉइंटेड. डिजेक्टेड म्हणजे काय? निराशा होणे, खिन्न होणे, उदास होणे. त्यालाच दुसरा शब्द काय? डिसअपॉइंटेड. मग आपल्याला वाईट वाटतं. पण ही गोष्ट होता कामा नये. आपल्याला कधी वाईट वाटलं नाही पाहिजे. आपल्याला आपली क्षमता नव्हती म्हणून टीचरने आपलं सिलेक्शन नाही केलं असं समजायचं असतं.
ठीक आहे. आता एक नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघा. रिअरेंज वर्ड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साईज अँड ग्रोथ. आता तुम्हाला काही वर्ड्स दिलेत आणि ते रिअरेंज करायचे आहेत. रिअरेंज म्हणजे परत त्यांचा क्रम लावायचा आहे. कशानुसार? इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय? वाढता क्रम किंवा चढता क्रम. कशाचा? साईज किंवा ग्रोथ. त्या कमी साईजपासून मोठ्या साईजपर्यंत, छोट्या वाढीपासून मोठ्या वाढीपर्यंत जे वर्ड्स दिले त्याला रिअरेंज करायचे आहेत. सगळ्यात आधी तर तुम्हाला वर्ड्स समजले पाहिजेत. हे बघा, इथे 4 वर्ड्स दिलेले आहेत. एक रिव्हर, दुसरा स्ट्रीम, तिसरा सी आणि ओशन. जर हे 4ही वर्ड्स तुमच्या डोक्यात असतील, तुम्हाला माहीत असतील, यांचं चित्र तुमच्या मनात तयार झालं असेल, तर सगळ्यात छोटा कोण आहे इथून आपल्याला सुरुवात करायची. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठा आणि सर्वात मोठा. तर तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं की रिव्हर की स्ट्रीम का सी का ओशन, कोण याच्यात छोटा आहे आणि कोण मोठा आहे? ठीक आहे. आता तुमच्या मनासमोर चित्र आले असतील बघा. रिव्हर कशी दाखवली आहे? रिव्हर म्हणजे काय? नदी. स्ट्रीम म्हणजे काय? झरा. सी म्हणजे काय? समुद्र. आणि ओशन म्हणजे काय? महासागर. तर सगळ्यात छोटा कोण असतो? स्ट्रीम. त्यानंतर त्याच्याहून मोठं रिव्हर, नंतर सी आणि नंतर ओशन. हा त्याचा क्रम आहे, हे लक्षात ठेवा. आणखी एक त्याच्यावरच दुसरा प्रश्न आहे. प्रश्न तोच, रिअरेंज वर्ड्स अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साईज अँड ग्रोथ. वर्ड्स दिलेले आहेत तुम्हाला. हिल, स्टोन, माउंटेन अँड रॉक. आता 4ही वर्ड्सला समजून घ्या. त्यांचे चित्र डोळ्यासमोर आणा आणि सगळ्यात छोटा कोण, त्याहून मोठा कोण, त्याहून मोठा कोण आणि सगळ्यात मोठा कोण, हे तुम्हाला ते वर्ड्स समजले असतील तर लक्षात येईल. नाही तर तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, जास्तीत जास्त वर्ड्स लिहून घ्यावे लागतील, वर्ड्सचं कलेक्शन करावं लागेल, व्होकॅब्युलरी वाढवावी लागेल. हिल कसं असतं रे? हिल म्हणजे टेकडी. बघा, तो आपल्या गावात आजूबाजूला टेकडी असते. स्टोन म्हणजे काय? दगड. आणि माउंटेन म्हणजे काय? हे बघा, हिमालयासारखा पर्वत. आणि रॉक म्हणजे काय? खडक. मग एक सगळ्यांमध्ये छोटा कोण आहे? तुम्हाला चित्रांनी कळतंय म्हणून तुम्ही लगेच म्हणणार की सर स्टोन छोटा आहे. स्टोन नंतर रॉक मोठा आहे, रॉक नंतर हिल मोठी आहे आणि हिल नंतर सगळ्यात मोठं कोण आहे? माउंटेन. ठीक आहे. हे जर तुम्हाला कळालं, इन्क्रीजिंग ऑर्डर कशी लावलेली ते, सगळ्यात आधी तर वर्ड्स समजले पाहिजे, वर्ड्स नंतर त्यांचे चित्र आपल्या मनात तयार झाले पाहिजे आणि मग ती ऑर्डर लावली गेली पाहिजे. आता पुन्हा 4 वर्ड्स तुम्हाला दिलेली आहेत. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. प्लांट, सॅपलिंग, ट्री आणि सीड. आता चित्र नाही दाखवणार. आता सगळ्यात आधी तुम्हाला ठरवावं लागेल की कोण छोटं आहे, त्यापेक्षा मोठं कोण आहे, त्यापेक्षा मोठं कोण आहे आणि सगळ्यात मोठं. प्लांट माहिती केवढं असतं, सॅपलिंग माहिती आहे, ट्री बघितलंय किंवा सीड बघितलंय. ठीक आहे. आता विचार करा आणि यांच्यामध्ये कोण पहिलं आहे, सगळ्यात छोटा कोण आहे? तर आन्सर दिलेलं आहे बघा, सीड. सीड म्हणजे काय? बी. सॅपलिंग म्हणजे काय? वेल, छोटासा. प्लांट म्हणजे काय? रोप. आणि ट्री म्हणजे काय? झाड. ही गोष्ट चित्राने तुम्हाला दाखवलेली, नीट बघा. लक्षात येईल की सीड काय आहे, सॅपलिंग काय आहे, प्लांट केवढे आहे आणि ट्री केवढा आहे असतो. ठीक आहे. लक्षात ठेवा. जास्तीत जास्त वर्ड्स आपल्या वहीमध्ये लिहा, त्यांची अर्थ लिहा, त्यांचं प्रोनाऊन्सिएशन लिहा, व्होकॅब्युलरी वाढवा, त्याशिवाय आपल्याला इंग्लिश येणार नाही. नेक्स्ट, आता एक स्टोरी दिलेली आहे. तुम्हाला स्टोरी माहिती आहे, द लायन अँड द माऊस. लहानपणी ऐकली असणार तुम्ही. जंगलाचा राजा लायन आणि त्याच्या अंगावर खेळणारा एक छोटासा उंदीर. बघितले? स्टोरी ऐकली तुम्ही? हा होमवर्क देतोय मी तुम्हाला. राईट डाऊन द स्टोरी इन युअर मदर टंग. हीच स्टोरी तुम्ही तुमच्या काय करायचंय, मराठीमध्ये लिहायची, मातृभाषेत लिहायची तुमच्या वहीमध्ये. की एक राजा असतो का, तो एक छोटा उंदीर त्याच्या अंगावर खेळतो. मग काय होतं, मग राजा त्या उंदराला पकडतो, वनराज. ही जी काही असेल ती स्टोरी तुम्हाला मराठीत लिहायची. आता तीच स्टोरी इंग्लिशमध्ये आपल्याला दिलेली, हे तुम्हाला बघायचं आहे बघा. आणि काय करायचं आहे की तुम्हाला काही वर्ड्स कंसात दिलेले आहेत. वरती काय दिलेलं आहे, फिल इन द गॅप्स विथ फॉलोविंग वर्ड्स. आपल्याला वर्ड्स पण भरायची आहे त्या स्टोरीमध्ये. ठीक आहे. आता मी थोडा बाजूला होतो आणि तुम्हाला सगळं
दाखवतो. ठीक आहे. या ठिकाणी बघा की फिल इन द गॅप्स विथ द फॉलोइंग वर्ड्स. या रेड लेटर्समध्ये वर्ड्स दिलेली आहेत. ते वर्ड्स आपल्याला भरायचे आहेत. कसे भरणार आपण बघा. द लायन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट. फॉरेस्टमध्ये आहे झोपलेला. द माऊस स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम. द लायन गॉट अप अँग्रीली. अँग्रीली म्हणजे काय, रागाने. ही कॉट द माऊस अँड वॉज रेडी टू किल इट. द माऊस बेग्ड द लायन टू लीव इट अँड सेड दॅट सम डे इट वुड हेल्प द लायन. The lion laughed and let it go. One day, the lion was caught in a net set up by hunters. He roared loudly as he tried too hard to escape. The mouse heard the lion and came. It chewed up the net with sharp teeth and set the lion free. ही स्टोरी तीच इंग्रजीत या ठिकाणी दिलेली आहे. एक राजा असतो, तो झोपलेला, राजा म्हणजे वनराज, सिंह, जो जंगलात झोपलेला असतो आणि माऊस त्याच्या अंगावर खेळत असतो. ती स्टोरी नीट आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेल. आता या ठिकाणी बघा, बी द बेस्ट ही पोएमचा फर्स्ट स्टांजा दिलेला आहे. बी द बेस्ट. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the reel. Be a bush if you can't be a tree. आता स्क्रब म्हणजे काय, एक छोटासा प्लांट, अँड एरिया कवर्ड विथ अ स्मॉल लो प्लांट्स चा अर्थ दिलेला आहे. बघा काय सांगितलंय या ठिकाणी कवीने, की जर तुम्ही पाईन वृक्ष बनत असू शकणार नाही, पाईन म्हणजे एक मोठा वृक्ष आहे, तो बनू शकणार नाही, तर तुम्ही काय बना, स्क्रब बना सांगितलंय. पाईन कुठे असतो, ऑन द टॉप ऑफ द हिल, आणि स्क्रब कुठे असतो, इन द व्हॅली. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. बट बी, पण काहीतरी बना. द बेस्ट लिटल स्क्रब इन द साइड ऑफ द रील. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. जर झाड नाही बनत तर बुश बना. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द पाईन ट्री अँड स्क्रब. पाईन ट्री कसं असतं, टॉल, आणि स्क्रब कसं असतं, स्मॉल. पाईन ट्री कुठे असतो, ऑन द हिल, आणि स्क्रब कुठे असतो, इन द व्हॅली. जर तुम्ही ट्री बनत नसाल तर बुश बना. झाड बनत नसेल तर बुश म्हणजे काय, झुडूप. हे तुमच्या लक्षात येईल. आता इन द सेकंड स्टांजा बघूया आपण. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ अ ग्रास. आणि बुश पण जर बनू शकत नसणार, बुश म्हणजे झुडूप, ट्री नाही तर बुश बना असं सांगितलं होतं, पण बुश पण नाही बनू शकत तर काय बना, अ बीट ऑफ अ ग्रास. एक ग्रासचा तुकडा बना. ग्रास म्हणजे गवत. अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि हायवेवरून जाणाऱ्या येणाऱ्यांना ते ग्रास बघून काय होतं, आनंद होतो. त्याच्यामुळे इफ यू आर अ मस्की देन जस्ट अ बास. जर तुम्ही मस्की आणि बास हे दोन काय आहेत, नेम ऑफ फिश, माशांची नावं आहेत बरं का. If you are a muskie, then just be a bass. But the loveliest bass in the lake. पण जे लेकमध्ये, लेक म्हणजे सरोवर, सरोवरात जे बास राहतात ते सुंदर असतात मस्कीपेक्षा पण, है ना. दोघंही माशांचेच नाव आहे. व्हॉट डू पीपल लाईक टू सी अलॉंग द हायवे. काय, अ बीट ऑफ ग्रास मेक्स हॅपी एव्हरीवन ऑन द हायवे. हायवेच्या आजूबाजूला जे छोटं छोटं ग्रास उगवलेलं असतं तेच आपल्याला आनंद देतं. इन द थर्ड स्टांजा व्हॉट द पोएट सेज, वी कांट ऑल द कॅप्टन, वी हॅव गॉट टू बी क्रू. क्रू म्हणजे काय, प्लेयर्स, सेलर्स हू वर्क ऑन अ शिप. जे शिपवर काम करणारा जो कामगारांचा संघ असतो ना, त्याला क्रू म्हणतात. आणि जो कॅप्टन असतो ना, तो एकच कॅप्टन असतो. जसं क्रिकेटमध्ये इतर प्लेयर्स असतात आणि एकच जण कॅप्टन असतो. सगळे कॅप्टन बनतील का, नाही, तर काहींना प्लेयर्सच बनवावं लागेल. देर इज अ समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. देर इज अ बिग वर्क टू डू अँड देर इज अ लेसर. लेसर म्हणजे अनइम्पॉर्टंट. सगळे कामं महत्वाचे आहेत, इम्पॉर्टंट पण अनइम्पॉर्टंट पण. टू डू अँड द टास्क यू मस्ट डू इज द
In the last stanza, if you can't be a highway, then just be a trail. जर तुम्हाला हायवे बनता येत नसेल तर ट्रेल बना. ट्रेलचा अर्थ काय? पायवाट. आणि हायवेचा अर्थ तुम्हाला तर माहिती, महामार्ग. जर महामार्ग तुम्हाला बनता येत नसेल तर ट्रेल बना. ट्रेल म्हणजे काय? अ नॅरो पाथ म्हणजे फुटपाथ, एक पाय रस्ता, वाट. इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार. जर सूर्य बनता येत नसेल तर स्टार बना, चांदणी बना, छोटासा तारा बना. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. हे आपल्या साईजवर डिपेंड नाही आहे की आपण विन होऊ की लूज होऊ. म्हणजे हार आणि जीत आपल्या साईजवर डिपेंड असते का? तर नाही. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही जसे आहात तसे त्याच्यातच बेस्ट बना. किती छान सांगितले. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. डगलस मलाक नावाचा या पोएटने आपल्याला हे दिलेलं आहे. व्हॉट इज द मेसेज गिवन ॲट द एंड? बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. या कवितेच्या शेवटचा मेसेज काय होता? बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही जसे आहात त्याच्यातच चांगले बना, वेल बना. आता या ठिकाणी बघा, रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधायचे आहेत. आपण चारही स्टांजा बघितलेत. तर पहिल्या स्टांजामधले रायमिंग वर्ड्स कोणते होते? हिल आणि रील, बी आणि ट्री या दोन जोड्या होत्या. ग्रास आणि बास, मेक आणि लेक हे दुसऱ्या कडव्यातले काय आहेत? रायमिंग वर्ड्सच्या पेयर्स आहेत. पेयर्स अशा छोट्याशा आडव्या रेषेने दाखवले जातात. क्रीव, डू, क्रू आणि डू. हिअर, नियर. हे बघा, रायमिंग जुळलं पाहिजे दोघांमध्ये. ट्रेल आणि फेल, स्टार आणि आर, हे रायमिंग वर्ड्स आहेत. हे नोट डाऊन करा, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. कोणत्या कडव्यात कोणते रायमिंग वर्ड्स हे तुम्हाला सांगता आले पाहिजे. आता आपण ट्रू और फॉल्स पण बघणार. कविता बघितली आपण. आता फर्स्ट सेंटेन्स होतं बघा. या ठिकाणी मी 8 सेंटेन्स देणार आहे. प्रत्येक सेंटेन्सचा एक एकदा विचार करून आपण ते ठरवणार आहोत. फर्स्ट सेंटेन्स आपण वाचू. अ बीट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. ग्रासचा तुकडा, गवताचा तुकडा हायवेला हॅपियर बनवतो का? तर यस, राईट, आपण बघितलं. प्रत्येक जाणाऱ्या येणाऱ्याला तो हॅपी बनवतो. अ स्क्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल. स्क्रब हिलवर असतं का? नाही, व्हॅलीत असतं, म्हणून हे वाक्य चूक होतं. द लवलीएस्ट ब्रास इज अ फाउंड इन द व्हॅली. नाही, बास हा लेकमध्ये आढळतो, म्हणून तेही वाक्य चुकीचं होतं. वी आर स्टार्ट फ्रॉम बिग, वी वुड बी द बेस्ट. नाही, आपल्याला मोठं असेल तरच आपण सक्सेस होऊ असं काही नाही, बेस्ट येऊ, तेही वाक्य चुकीचं होतं. ऑल मस्ट बी कॅप्टन ऑफ द टीम. सगळेच टीमचे कॅप्टन होतील का? हेही वाक्य चुकीचं आहे, हेही फॉल्स आहे, म्हणून ते पण चुकीचं. वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोझिशन. आपलं हार जीत हे आपल्या साईज आणि पोझिशनवर डिपेंड असते का? तर नाही. ठीक आहे, ही ट्रू ऑर फॉल्सची वाक्य तुम्हाला लिहून घ्यायची आहेत. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएममध्ये काय? द टायटल काय आहे पोएमचं? द टायटल ऑफ द पोएम इज बी द बेस्ट. द पोएम इज रिटन बाय, कोणी लिहिली ही पोएम? डगलस मलाक, हे पोएटचं नाव आहे. थर्ड, द पोएम हॅज 4 स्टांजाज. इच स्टांजा हॅज 4 लाईन्स. या पोएममध्ये किती स्टांजा होते? 4. आणि प्रत्येक स्टांजामध्ये किती लाईन होते? 4 लाईन्स होते. द लाईन्स दॅट राईम इन इच स्टांजा आर फर्स्ट अँड थर्ड, सेकंड अँड फोर्थ. रायमिंग कशा कशाचं होतं? फर्स्ट आणि थर्ड स्टांजाचं आणि सेकंड आणि फोर्थ स्टांजाचं. द पोएट कम्पेअर्स बिग थिंग्स विथ अ स्मॉल थिंग्स. मोठ्यातली मोठी गोष्ट आणि छोटी गोष्टीचं कम्पॅरिझन पोएटने या ठिकाणी आपल्याला करून दाखवलं होतं. इफ यू कांट बी इज द रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. या पोएममधलं रिपीटेड एक्सप्रेशन काय होतं? इफ यू कांट बी. अँड द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. सगळ्यात आवडती लाईन कोणती किंवा लक्षात राहणारी लाईन कोणती? तर बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. अशा प्रकारचं या पोएमचं ॲप्रिसिएशन होतं. थँक्यू. आणि या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.
बाय बाय.